हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप जास्त सकाळ आहे, पहाटेचे 5 वाजलेले आहेत. मी दीदी आणि जिजू चाललेलो आहे ब्रह्मगिरी पर्वत चढायला. तो जो ब्रह्मगिरी पर्वत आहे तो 3000 फीटवर आहे. तर माहीत नाही आम्ही किती चढतो. दीदीचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण चढणार आहे, पण लेट्स सी, बघूया आपण काय होतं आहे. आम्ही स्टार्ट केलेलं आहे आत्ता ट्रेकिंग आणि समजतंय माझ्या बोलण्यावरून की मी तर आत्ताच थकले. अजून 50 पायऱ्या पण नसेल चढले. वरती बिबट्या आहे का हो? अगं बाई, तुझी वाट पाहत बसलाय बिबट्या. ये कौन सा जोश है भाई. पाय तर दुखलेले आत्ताच. एक ब्रेक घेऊन झाला आमचा 2 मिनिटांचा. 5 मिनिटं आम्ही बसलो. सॉरी. अरे कहना क्या चाहते हो? तर त्यांना राहायला जागा नाहीये किंवा जंगलात त्यांना खाण्याजोगे पोस्ट शिल्लक नाहीये. प्राणी संख्या कमी झाली म्हणून ते आता मानवी वस्तीकडे वळतात आणि आपल्याला ठिकठिकाणी दुष्काळ आला म्हणून सगळं घाबरतात. तसंच सेम घोणस इंडियन रसल वायपर सापाचे. साप काय खातो? उंदीर, ससा, चिमण्या. ह्या सगळ्या गोष्टी आता नाहीच आहेत, लोक मारून टाकतात. किंवा उंदीर आता सोसायटीजमध्ये अवेलेबल आहेत. मग त्यांना खाण्यासाठी जंगल सोडून रसल वायपर पण आता मानवी वस्तीकडे वळालेली. ओके. आणि बिबट्या तरी एक निदान 3-4 फूट उंचीचा असतो, 5 फूट उंचीचा असतो. मला फक्त एवढंच चढायचं. एवढंच बाकी आता. एवढंच आहे. हा, थोडंच आहे. चल चल चल, स्लो बाजून वाटत व्ह्यू. हे चांगलं वाटलं. 15 मिनिटं बाकी सगळे चालून अजून लई 4 तास लागतील. तुम्ही दरवेळेस चढत असतील. एवढंच बाकी. हा चढ झाला नंतर समान जागा माकड तुला हे बघा इथे दिसतंय ते एक माकड आहे. आणि अजून खूप तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत एवढे माकड होते इथे खाली. आणि आम्ही असं आलेलो आहे, मी मध्ये, पुढे जिजू, मागे दीदी, आणि दीदीच्या खिशामध्ये सुद्धा त्या माकडाने हात टाकलेला. एवढी फाटलेली ना, खूप डेंजर. आणि असं होतं, एवढा मोठा स्लोप होता, खूप उंच उंच पायऱ्या होत्या आणि आम्ही थांबू पण नाही शकलो कारण की इतके माकडच तिथे. तिथपर्यंत जायचंय ना. हा हो, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मला. गाईज, हॅट्स ऑफ दिस पीपल. आम्ही रिकामा हाती चढलोय. अरे मी एवढं दमलोय. लुक ॲट देम. ते एवढं सामान घेऊन वरती चढताय, मानलं पाहिजे. एवढ्या वरती चढलोय आम्ही आणि दीदी म्हणते खूप दमलोय. आणि 5 मिनिटांनी वाढेल. हा, ही बोलले की तुझं आयुष्य 5 मिनिटांनी वाढेल शुद्ध हवा घेतली. कारण की एवढी शुद्ध हवा घेतली म्हणून. ब्रेक घेतलाय. लिंबू पाणी पितोय जिजू. हिने पाणी पिलं, मी नाही पिते काहीच कारण की खूप जास्त थकायला झालंय. मला असं वाटतं की पाणी पिलं की माझं पोट दुखेल म्हणून मी नाही काय पिते. आणि आता खूप थोडं राहिलं असं ते काका बोलले, माहीत नाही, बघूया. बेस्ट. कसं वाटतंय? एकदम नवीन वर्षाचं फुल ऑफ. या साईडचा पण व्ह्यू बघा.
खूपच सुंदर, खूप अप्रतिम व्ह्यू आहे. इतकं शांत वाटतंय ना इथे. बेस्ट. आता आम्ही उतरतोय खाली. हालत जाम. हिची मला नख पण मारलंय. हे बघ, एवढं मोठं नख आहे बघ. कारण की मी पडत होती आणि मग मी तिला धरलो तर ते माझी नख तिला आणि पाय अशी थरथर करतायत उतरताना पायऱ्या. कारण आता चांगल्या क्वालिटीचे शूज घातलेले नाहीये म्हणून. तुझे नाही जिजू तुमचे करतायत हो की नाही? त्यांनी असं केलं म्हणजे त्यांचे करतायत, सगळ्यांचे करतायत. ही येडी आहे. ठीक आहे. खूप पाय थरथर करतायत आणि दमले खूप. मला हे खूप आवडतं, या दोन्ही पण गोष्टी. तुम्ही खाल्ल्यात का तुमच्या बचपनमध्ये? मला सांगा.